धन्यवाद. मी अमर राऊत. श्रद्धा स्पोर्ट्स धसई आयोजित धसई प्रीमियर लीग सन 2021च्या आजच्या दुसऱ्या दिवसात आणि दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याला वेळ मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामीण क्रिकेट विश्वातली अत्यंत मानाची समजली जाणारी आणि शहापूरच्या क्रिकेट विश्वातली अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी आणि तमाम धसईकरांचा मानबिंदू, धसईकरांचा अभिमान आणि स्वाभिमान समजली जाणारी ही स्पर्धा धसई प्रीमियर लीग सन 2021. या स्पर्धेतल्या दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना रंगतोय. शिवतेज शिरगाव विरुद्ध डीएस स्पोर्ट्स शेणवे या संघ. शिवतेज शिरगाव या संघाच्या कर्णधारानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बॉल द्यायचा आणि डीएस स्पोर्ट्स शेणवे या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलं. शिरगाव या संघाकडून सलामीवीराच्या भूमिकेत शिरगाव संघाची संपूर्ण मदार, संपूर्ण फेस्त आणि गेली अनेक दशक या क्रिकेट संघाला, या शिरगाव नावाला, ज्यांनी आपल्या खेळाच्या, ज्यांनी आपल्या निर्णयाच्या आणि ज्यांनी आपल्या नेतृत्वाच्या बळावर वेगळं वलय प्राप्त करून दिलं ते कर्णधार राजेश मडके आणि नॉन स्ट्राईकला चेतन. शेणवे या संघाकडून सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत येईल गोलंदाज तुषार. चला, दोनही पंच खेळाडूंना, संपूर्ण संघाला, दोन्ही संघांना आपले नियम समजावून सांगतायत. नियमांच्या कक्षामध्ये राहून आपण ही स्पर्धा खेळतो. नियमांच्या चौकटीत राहून या स्पर्धेला आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचा आहे आणि त्या दिशेने चाललेला हा प्रयत्न. पहिला चेंडू या डावातला दिशेने टोलावलेला हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू फील्ड होऊन थ्रो होईपर्यंत संघाचं खातं उघडलं जात आहे. एक या धावेनं शिरगाव संघ आपल्या यावेळेस पहिल्या चेंडूवर खातं खोलतोय. राजेश मडके सारखा अनुभवी फलंदाज त्यांच्याकडे आहे. राजेश मडके सारखा अनुभवी गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. सर्वात महत्वाची गोष्ट तर त्यांचा कर्णधार आहे. सेनापती ताकदीचा असला की सैन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं बळ संचारत असतं, परंतु तितक्या ताकदीचा शेणवे संघ या ग्रामीण क्रिकेट विश्वात अनेक दशक या संघानं आपला दबदबा कायम ठेवलाय आणि यावेळेस नवतरुणाई सोबत घेऊन हा संघ आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी आणि विजयासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस सरळ खेळायला फटका, मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडीशी मिसफील्ड होते गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. तत्पूर्वी चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि तो कलेक्ट होईल. या दरम्यान एक धाव धावून पूर्ण केली जाते. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज तुषार याचा स्ट्राईकला. पुन्हा राजेश मडके या वेळेस फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय आणि हा जातोय सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. तुमचं ध्येय कितीही उंच असलं तरी त्याचा मार्ग नेहमी तुमच्या पायाखालीच असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण यशस्वी वाटचाल केली पाहिजे. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस गलीच्या दिशेनं कट केलेला चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण, निर्धाव असा चेंडू. सुरेख गोलंदाजी होतीये गोलंदाज तुषारच्या माध्यमातून आणि त्याला तितकीच प्रगल्भ साथ मिळते आपल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. आतापर्यंत शिरगाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. ज्या शिरगाव संघाला मोठे फटके खेळण्यासाठी ओळखलं जातं, त्यांचा जो अनुभवी फलंदाज स्ट्राईकवर आहे त्याला मात्र आपल्या हात खोलण्याची कोणतीही संधी गोलंदाज तुषारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात नाही. वळ पुढच्या चेंडूकडे
यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर ठेवला गेला, लाईन बरोबर होती, मात्र यावेळेस चेंडू खूपच बाहेर निघाला. पंचांचे हात हवेत स्थिरावताना अवांतर स्वरूपात शिरगाव या संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होते 7 धावा. आता मात्र थोडस या सामन्याकडे जर आपण एका वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात केली तर आता दोनही संघ एकमेकांना जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. नेमका कोणत्या चेंडूवर खेळायचंय, कोणची जमेची बाजू काय, स्ट्रेंथ काय, कमजोरपणा काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि यावेळेस आपण ज्यावेळेस प्रतिस्पर्ध्यांच्या या बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण मनात आखलेले डावपेच मैदानावर सत्यात उतरवताना यशस्वी होतो, यामध्ये तिळमात्रही शंका नाही. परंतु या सगळ्या नियोजनाला सत्यात उतरवण्यासाठी गरज असते तुमच्याकडे असणाऱ्या संयमाची, कठोर मेहनतीची, अपार परिश्रमाची. वळूया पुढच्या चेंडूकडे. या वेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा लाजवाब फटका चेंडू जातोय सीमा पार, चौकार. या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 11 धावा. सर्व व्हॉलंटियर्सनी, सर्व स्वयंसेवकांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. सर्व स्वयंसेवकांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. माया जोडीला आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील दसई गावचा भूषण, शहापूर तालुका नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कबड्डीपट्टू, क्रिकेटर, सर्वच क्षेत्रात आघाडीत असणारं नाव आमचे मित्र फैजल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय डीएस स्पोर्ट्स शिरवे या संघाकडून गोलंदाज श्याम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवतेचे शिरगाव या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 11 धावा. आणि आता मात्र पहिल्या षटकात दुहेरी धावा आल्यात, 11 धावा आल्यात. त्यावर त्यांना रोख कशी लावली जाईल, बंधनं कशी आणली जातील, यासाठी हा प्रयत्न असेल. या वेळेस मात्र कव्हरच्या दिशेचा क्षेत्ररक्षक चेंडू हवेत कॅच होती आणि पहिला झटका चेतनच्या रूपात शिरगाव संघाला. स्वयंसेवक आहेत त्यांनी ऑफ साईडला जायचे, जरा लेग साईडचे स्वयंसेवक ऑफ साईडला पण काही जणांनी राहायचे, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचे. टीम मीटिंग नको आहे, म्हणजे आपण स्पीडअप करायचं, आपण सरळ स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. मी वारंवार नेहमी सांगत असतो की ही स्पर्धा नियमांच्या चौकटीत, नियमांच्या कक्षांमध्ये खेळवली जाईल आणि जो नियमांचं उल्लंघन करेल मग तो संघ आपल्या जवळचा की दूरचा या कोणताही विचार न करता फेअर क्रिकेटला इथं पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल, याचा सर्व संघांनी विचार करावा. चेतनच्या रूपात पहिला झटका बसतोय. चेतनची जागा भरून काढण्यासाठी शिरगाव या संघाकडून आता फलंदाज येतोय तो नितीन मडके. स्ट्राईकला जातो राजेश. पुन्हा एकदा श्याम, हा अनुभवी गोलंदाज शिडवे या संघाचा. अनेक दशक या संघाला क्रिकेटच्या पटलावर नाव प्राप्त करून देणारा हा गोलंदाज, हा अष्टपैलू खेळाडू श्याम. यावेळेस सुरेख टप्पा म्हणता येईल. समोरच्या फलंदाजाच्या विरोधात अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला हा गोलंदाज आहे. समोरच्या फलंदाजाच्या अनेक जमेच्या बाजू त्याला माहित आहेत. कोणत्या टप्प्यावर त्याला खेळवायचं आहे, कोणत्या टप्पा त्याच्यासाठी मजबूत बाजू आहे, स्ट्रॉंग साईड आहे त्याची, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि मग आपण आपल्या गोलंदाजीला खऱ्या अर्थानं इथे आकार देत असतो. क्रिकेट मित्रांनो, जसं आपण शारीरिक खेळ, मैदानी खेळ म्हणून क्रिकेटचं नाव आपण जसं घेत असतो, त्याची व्याख्या सांगत असतो, अगदी तितकंच ते मानसिकरित्या देखील खेळण्याचा खेळ आहे, बुद्धीचा देखील खेळ आहे. योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य वेळी योग्य डावपेच, या सगळ्यांच्या बळावर तुम्हाला क्रिकेटमध्ये यश संपादित होतं. यावेळेस पुन्हा राजेश मडके यांना यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी श्याम यांच्याकडून उपलब्ध होऊन देत नाही. त्यांना माहित आहे, जर शिरगाव संघाची धावसंख्या संत गतीने आपल्याला चालू ठेवायची असेल तर राजेश नावाच्या वादळाला आपल्याला शांत ठेवावं लागेल. त्याची तळपणारी बॅट जोपर्यंत शांत असेल तोपर्यंत आपण या सामन्यावर, या मॅचवर आपली पकड मजबूत करू शकतो, आपलं वर्चस्व गाजवू शकतो. यावेळेस ऑफस्टंपच्या बाजूने टाकलेला हा चेंडू इनसाइड एज लागतेय.
जो मोठा फटका खेळला जातोय, जो गॅप शोधण्याचा प्रयत्न होतो राजेश यांच्याकडून, तो मात्र अयशस्वी होताना वारंवार. 4 चेंडू आणि संघाची धावसंख्या होते 11 धावा. पहिल्या षटकाची 4ही चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. अप्रतिम गोलंदाजी आणि हा सलग 5वा चेंडू निर्धाव. याला म्हणतात कमबॅक. पहिल्या षटकामध्ये दुहेरी धावा ओलांडल्यानंतर शिरगाव संघाची आक्रमक बाजू पाहायला मिळते की काय, असं तमाम क्रीडा रसिकांना वाटलं असेल. परंतु श्याम आल्यानंतर श्यामनं दाखवून दिलं की अनुभव अनुभवाला मारू शकतो, अनुभव अनुभवाला ओळखू शकतो, अनुभव अनुभवाला रोखू शकतो. आणि आपल्या अनुभवाच्या बळावर राजेश मडके सारख्या फलंदाजाला आतापर्यंत जखडून ठेवलाय. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल, अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दुसरं षटक संपतंय, मैदान ओव्हर म्हणता येईल. निर्धाव षटक. या लीग मधलं या दुसऱ्या दिवसापर्यंतच्या पहिल्या सामन्यांतीचं दुसऱ्या सामन्यापर्यंतचं हे पहिलं माझ्या मते निर्धाव षटक असेल. 0 धावा, 1 गडी बाद करण्यात यश. पहिल्या षटकात 11 धावा काढल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात श्यामने पहिल्या चेंडूवर 1 गडी बाद केला. चेतनच्या रूपात शिरगाव संघाला झटका दिला आणि उर्वरित 5 चेंडू खेळण्यासाठी समोर राजेश मडके नावाचं वादळ होतं. राजेश मडके नावाचा स्टार प्लेअर होता. या शहापूरच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आपल्या आक्रमक फलंदाजीला, आपल्या आक्रमक फटकेबाजीनं ओळखला जाणारा हा फलंदाज. मात्र 5ही चेंडू, सलग 5ही चेंडू त्यांना निर्धाव टाकले गेलेत. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. हा कमबॅक आहे. नक्कीच पहिल्या षटकात 11 धावा वसूल केल्यानंतर कुठेतरी हिणवलेला आत्मविश्वास होता. यावेळेस मात्र श्याम याच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर आता मात्र शेणवे संघाचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. इथून आता येणारा प्रत्येक गोलंदाज काय कामगिरी करतोय, कर्णधाराचा विश्वास किती सार्थकी ठेवतोय आणि या दुसऱ्या षटकात परिपूर्ण थांबलेली धावसंख्या, आक्रमक फलंदाजीवर आलेली रोख, यामध्ये सातत्य राखलं जातंय का, किंवा मग नितीनच्या माध्यमातून शिरगाव संघ जो आता कुठेतरी थांबताना दिसतोय, कुठेतरी अडचणीत दिसतोय, कुठेतरी दडपणाखाली दिसतोय, कुठेतरी दबावात खेळताना दिसतोय, तो दबाव बाजूला झुगारून पुन्हा एकदा शिरगाव संघ कमबॅक करतोय का, हे पाहणं अत्यंत रंजक ठरता येईल. या मित्रांनो, आपण बघत आहात श्रद्धा स्पोर्ट्स दसई आयोजित दसई प्रीमियर लीग सन 2021. सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना रंगतोय शिवतेज शिरगाव विरुद्ध DS स्पोर्ट्स शेणवे. यावेळेस गोलंदाज तुषार वरकुडे याचा हा पहिला चेंडू या वेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलेला. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागते. नितीनच्या माध्यमातून 1 धाव, संघाची धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 12 धावा. 6 चेंडू, पूर्ण षटक ज्यांनी मगाशी निर्धाव खेळलं ते राजेश मडके आता मात्र सामना करतील गोलंदाज तुषार याचा. यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका, चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल, या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या होती आता मात्र 13 धावा. हेमंत, आता मात्र संयम जो बाळगला आहे त्या संयमाला कुठेतरी बाजूला साकार करावं लागेल. मगापासून संत असलेली धावसंख्या तिला एक आकार द्यावा लागेल. यावेळेस नितीन ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, त्याला पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, मात्र हलकीच कडा घेऊन फर्स्ट स्लिपच्या दिशेने गेलेला हा चेंडू. पुन्हा चेंडू होतोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. आता मात्र शिरगाव संघ कुठेतरी संत गतीनं हा सामन्याची वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेस अप्रतिम चेंडू, लेगच्या बाहेर पडलेला लेग स्टंपच्या आणि पुन्हा मिडल स्टंपच्या दिशेनं चेंडूनं आपला अँगल बदलला. परिणाम स्वरूप पायाला चेंडू स्पर्श करून यष्टीरक्षकाकडे जातोय. चेंडू होतोय निर्धाव, पुन्हा धावसंख्या स्थिरावली जाते. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस फलंदाज सज्ज, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, फील्ड होईल, थ्रो होईल, या दरम्यान दोनही फलंदाजांनी धावून 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या आता मात्र 2 न वाढतीये, धावसंख्या होतीये 15 धावा. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज तुषार याचा सामना करेल फलंदाज नितीन.
ज्या आशा असतात, अपेक्षा असतात आपल्या पाठीराख्यांच्या, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला लढायचं असतं आणि त्याही पेक्षा आपल्या विजयासाठी लढायचं असतं. या वेळेस मात्र सिलिमिडापच्या दिशेने खेळलेला फटका जातोय कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मधून 1 बाउन्स 2 बाउन्स चौका. धन्यवाद डीजे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होते 19 धावा. 1 बाद 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 0, दुसरं षटक निर्धाव आणि या तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपल्याला डीएस स्पोर्ट्स शेडवे या संघाकडून पाहायला मिळतोय. यापुढील होणारा सामना सतीश स्मृती वालशेत आणि श्रद्धा वॉरियर्स धसई. यापुढील होणारा सामना सतीश स्मृती वालशेत आणि श्रद्धा वॉरियर्स धसई. या डावाच्या समाप्तीनंतर मी विनंती करेल या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सतीश स्मृती वालशेत आणि श्रद्धा वॉरियर्स धसई. हा पहिला डाव संपल्यानंतर आपल्या नाणेफेकीचा कौल होईल. धन्यवाद. यानंतर आपण ओळखतोय आपल्या सोबत आहेत स्कोरर हेमंत. आपल्याला माहिती पुरवत आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 19 धावा. इनिंग संपल्यानंतर जर आपण नाणेफेकीसाठी आला नाही तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेस गोलंदाजीची कमान सांभाळतोय शेणवे संघाकडून डीएस स्पोर्ट्स शेणवे या संघाकडून गोलंदाज येतोय कुमार. आतापर्यंतचे टाकले गेलेले शेणवे संघाकडूनचे 18 चेंडू अप्रतिम आहेत, अवर्णनीय आहेत. शिरगाव संघावर परिपूर्ण दडपण टाकण्यामध्ये ते यशस्वी झालेत. पाहूया यामध्ये सातत्य राखतंय का. पहिलाच चेंडू या वेळेस पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा लाजवाब फटका. चेंडू जातोय सीमा पार चौका. धन्यवाद. या चौकारानिशी शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होती आता मात्र 23 धावा. मगापासून शांत असलेल्या वादळाला आता मात्र जाग करताना राजेश मडके. सारी शक्ती तुमच्यात दडलेली आहे, तुम्ही काहीही करू शकता आणि सारं काही करू शकता, हे विवेकानंदांचं वाक्य. यावेळेस शांतता जी मगापासून कुठेतरी घोंगावत होती लॉंग लेगच्या दिशेनं, हा येतोय सलग दुसरा चौका. धन्यवाद डीजे. या चौकारानिशी शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 27 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं पहिले 18 चेंडू शिरगाव संघावर दडपण टाकण्यासाठी उपयुक्त ठरले होते, मदत करत होते, सहकार्य करत होते. परंतु चौथं षटक सुरू झालं. पहिल्या दोनही चेंडूवर राजेश मडके यांनी मात्र आता मगापासून जो संयम बाळगला होता त्या संयमाला तिलांजली दिली आणि आता आपल्या आक्रमक फटकेबाजीला इथं सुरुवात होतीये. गोलंदाज कुमार. या वेळेस राजाचे मनसुबे ओळखले जात आहेत. पंचांकडे अपील केली जाते आणि यावेळेस पंचांचं बोट आकाशात. फलंदाज बाद होतोय. राजेश मडकेच्या रूपात शिरगाव संघाला लागलेला हा मोठा झटका. धन्यवाद डीजे. आता मात्र कुठेतरी शिरगाव संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राजेश मडके नावाची बॅट इथे तळपळत होती. ज्या फटकेबाजीची अपेक्षा शिरगावच्या चमूकडून बाळगली गेली होती ती आशा मात्र यावेळेस कुमारच्या गोलंदाजीवर संपुष्टात आली. पहिल्या दोनही चेंडूवर सलग 2 चौकार खाल्ले. यानंतर पाहिलं गेलं की पॉइंटच्या दिशेनं हा फलंदाज खेळायचा प्रयत्न करतोय. स्टंपच्या बाहेर ऑफसाईडच्या दिशेच्या चेंडूवर बॅट टाकण्याचा मोह त्याला आवरता येत नाही. हे वेळीच कुमार नावाच्या गोलंदाजानं ओळखलं आणि पुन्हा त्याच दिशेनं गोलंदाजी केली. त्याच लाईनवर चेंडू पडला गेला आणि शेवटी मनात होतं तेच घडलं. बाहेरच्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह राजेशला आवरता आला नाही आणि फटका मारण्याच्या नादात चेंडू बॅटची
कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. त्यावर झाली अपील, पंचांनी स्वीकारली अपील, गडी झाला बाद. राजेश परतला माघारी आणि आता शिरगावच्या डगआउट मध्ये स्मशान शांतता. राजेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाज अमोल डावकरे. आताचा हा फलंदाज. आता मात्र कुमारने जो कमबॅक केलाय सध्याच्या क्षणाला या डावातला हा टर्निंग पॉइंट आहे. कारण चेतन माघारी गेला होता. चेतन नंतर संपूर्ण आशा राजेश नावाच्या फलंदाजावर होती. कर्णधार स्वतः होता तो. आणि आता मात्र सेनापती डगआउट मध्ये आहे. उरलेलं सैन्य कसं लढतंय ते बघायचं आहे किंवा खचलेल्या सैन्याला किती नामोहरम करतात ते पाहायचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या अगदी नजीकचा टप्पा. चेंडू पडलाय, काट्यासारखा बदलतोय, चेंडू बाहेर निघालाय आणि सरळ जाऊन स्थिरावलाय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. आमचे स्कोरर मित्र हेमंत असं म्हणतात की सुरुवात तुमची कशी झाली असेल तरी अंत चांगला व्हावा यासाठी तुम्ही जर संघर्ष करत राहिलात ना तर तुमच्या प्रयत्नांना नशीब आणि तुमचे परिश्रम नेहमी साथ देतात. यामध्ये कुठलं हे शंका घेण्याचं कारण नाही. या वेळेस शॉर्ट मिडॉनच्या दिशेने खेळलेला हा फटका. चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस थोडस मिसअंडरस्टँडिंग. आलेला फलंदाज पुन्हा माघारी जातोय आणि मिसअंडरस्टँडिंग फलंदाजांमध्ये होतं. त्यानंतर गैरसमज झाला, मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. ते क्षेत्ररक्षकांमध्ये फलस्वरूप एक धाव. कुणालाही काहीही दुष्परिणाम भोगावा लागला नाही. मात्र एक संधी निर्माण झाली होती गडी बाद करण्याची. ती संधी गमावली आहे ती या DS स्पोर्ट्स शेडवे या संघानं. संघाची धावसंख्या होतीये 28 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज कुमार. कसं असतं मित्रांनो, प्रत्येक क्षणाला, मग ते आयुष्य असेल, ते तुमचं करिअर असेल, तुम्ही खेळत असणार ते क्षेत्र असेल, आयुष्यात मिळालेलं कोणतेही क्षेत्र असो, संकट ही आलीच पाहिजेत, आव्हानं ही असलीच पाहिजेत. तेव्हाच तर तुम्ही काय आहात याची ओळख तुम्हाला होते. या वेळेस पुन्हा एकदा राजेश मडकेच्या चेंडूवर बाद झाला होता. अगदी तोच टप्पा. पुन्हा कड लागून बॅट स्पर्श करते चेंडूला आणि चेंडू स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातात. धन्यवाद डीजे. खरं तर मित्रांनो असं म्हणतात की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कोणतंही काम करत असो, नियोजन खूप महत्वाचं असतं, प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं. आणि हे नियोजनाला आपण ज्या क्षणाला, आपल्या प्लॅनिंगला आपण ज्या क्षणाला प्रत्यक्ष मैदानात आपल्या कृतीत उतरवत असतो त्यावेळेस त्यामागचे संपूर्ण डावपेच जे असतील ते डावपेचही तितकेच महत्वाचे असतात. आणि यावेळेस
बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल येतोय. 5व्या षटकामध्ये हे बॅटिंग पॉवर प्ले घेतलं जात आहे. शिरगाव या संघाकडून क्रीजवर उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत फलंदाज अमोल आणि प्रशांत. आतापर्यंत या 4 षटकाच्या समाप्तीनंतर शिरगाव या संघाची धावसंख्या होती ती 28 धावा. मी म्हणेल की आतापर्यंत सुरेख गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. या 7च्या सरासरीने केवळ धावा दिल्यात त्या डीएस स्पोर्ट्स शेनवी या संघाने शिरगाव संघासमोर. उर्वरित पुढचे 3 षटक जे आहेत ते आतापर्यंत केलेला खेळ आणि आतापर्यंत दाखवलेला गोलंदाजांच्या मार्फतचा संयम, आतापर्यंत केलेली इकॉनॉमिकल बॉलिंग, या सगळ्यांमध्ये सातत्य राखावं लागणार आहे. तरच आपण समोरच्या संघाला रोखू शकतो. आपल्याला हवं असलेलं टार्गेट आपण चेस करू शकतो. आपण केलेलं जे प्लॅनिंग आहे ते अचूकरित्या आपण ऍक्सेप्ट करू शकतो, स्वीकारू शकतो आणि मग त्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप देऊ शकतो. नक्कीच सर. डावकर हाताचा फलंदाज घातक समजला जातोय क्रिकेट विश्वामध्ये. तेच मात्र सिद्ध करून दाखवतो की काय अमोल हे मैदानामध्ये पाहायला भेटेल. रमेश स्मृती चषक मध्ये अमोल यांनी याच मैदानात खूपच चांगलीशी फलंदाजी केली होती. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फलंदाजाला काही समजलं नाही, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच एक गोलंदाज ब्रह्मास्त्र टाकतो, व्हाईट यॉर्कर चेंडू, आणि तो मात्र गोलंदाज फलंदाजाला जखडून ठेवतोय. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. शामेच्या षटकातील पुढचा चेंडू अमोल याला. बघूया कशा प्रकारे फटके मारले जातात. फुल टॉस चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फटका फसलाय, खूपच चांगला असा झेल टिपला जातोय. अमोल मात्र बाद होतोय. एक मोठा मासा घालायला लागला तो मात्र शामेच्या गोलंदाजीवर. डीजे टीम मीटिंग करायची नाही. आज 7 सामने मात्र या मैदानावर खेळवायचे आहेत. विलंब करू नये, पॅनलाइज केलं जाईल. नवीन फलंदाज जो मात्र मैदानामध्ये येतोय शेंद्रुन संघाचा, शिरगाव संघाचा प्रदीप. अमोल मात्र बाद झालाय. प्रदीप स्ट्राईक एंडला प्रथमच नवीन फलंदाज आलाय. आपण पाहतोय दसरे प्रीमियर लीग 2021 चा महासंग्राम. खूपच नावाजलेली स्पर्धा या मैदानावर मात्र पाहायला भेटते तमाम प्रेक्षक वर्गांना. षटकातील पुढचा चेंडू श्याम याचा. हा खूपच चांगला असा फटका मारला, तिथे मात्र दूरवर क्षेत्ररक्षक येतो. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनून राहिला. चेंडू भिरकावडे दिला, 6 धावांसाठी येतो. ब्रँडेड षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या झाली 34. खूपच चांगला असा मात्र आपलं अकाउंट ओपन करतो षटकाराने. अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. 7 षटकांचा होणारा सामना. षटकातील पुढचा चेंडू श्याम याचा. एस्टनच्या खूपच बाहेर टाकला जातोय. पंच मुसा शेख लाजवाब कामगिरी करताना. व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. एक व्हाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली 35. षटकातील पुढचा चेंडू श्याम याचा. आतापर्यंत मागडा ठरलाय गोलंदाज श्याम. पुन्हा एकदा स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू मात्र खूपच चांगला असा अडवला गेला, पण 2 फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन असल्याबद्दल एक चिकी सिंगल घेतली जाते. नक्कीच कॉम्बिनेशन असणं हे फलंदाजांमध्ये खूपच चांगलं ठरतंय. जर 2 क्षेत्ररक्षकाकडून कॉम्बिनेशन चुकलं तर मात्र एखादा चांगला फलंदाजा झेल सुटला जातोय, पण 2 क्षेत्ररक्षकांना जर कॉम्बिनेशन केलं तर चांगलं झेल टिपलं जातोय. पुढील चेंडू टाकला जातो श्याम याचा. स्ट्राईक रोटेक झाले मात्र. हाफ ट्रॅकर चेंडू बॅटच्या रणांगणामध्ये चेंडू आलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भिरकवून दिलाय. हा येतो ब्रँडेड षटकार.
धन्यवाद डीजे. आतापर्यंत खूपच मागडा ठरलाय श्याम. 2 ब्रँडेड षटकार या गोलंदाजीमध्ये फलंदाजांनी खेचले गेलेत. आतापर्यंत या षटकारांमध्ये मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली 42. नक्कीच फजल, श्यामच्या बद्दल सांगायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा गेल्या होत्या. त्यानंतर श्यामनं गोलंदाजीची मदार सांभाळली होती आणि दुसऱ्या षटकात तब्बल 0 धावा, पूर्ण निर्धाव षटक श्यामच्या माध्यमातून टाकलं गेलं होतं. आक्रमक झालेली शिरगाव संघाची सुरुवात, तिला रोख लावली होती, त्यावर आलेलं दडपण होतं. त्या दडपणाखाली राजेश मडके नावाचं वादळ शांत झालं. परंतु या षटकामध्ये मात्र आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत. 5 चेंडूमध्ये एक गडी बाद करण्यात श्यामला यश आलंय, पण त्याही बदल्यात 2 षटकार मात्र त्याला खावे लागलेत. कुठेतरी थांबलेली जी स्थिती होती, धावसंख्या होती फजल, ती मात्र आता पुन्हा भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. मगाचा पहिला सामना जर आपण पाहिला तर शेवटच्या 6.3 षटकांपर्यंत सगळं अलबेल चाललं होतं. 6.2 षटकापर्यंत. नंतरच्या त्या 18 धावा खूप महागत पडल्या. ते एक फायटिंग टोटल आलं. बॉलिंग मध्ये, बॉलर्स मध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यानंतर मग मात्र समोरच्या संघाला दडपणाखाली खेळावं लागलं. बघतोय पुन्हा एकदा श्यामला फजल. नक्कीच सर, क्रिकेट इथं नॉट ए चॅलेंज गेम का म्हटलं जातं हे मात्र ते मागील सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटलं. आता मात्र लास्ट जॉब चेंडू टाकला जातोय. पंचांच्याकडे अपील केले, पंचांनी मात्र रिव्ह्यूची मागणी केली. नक्कीच मॅच रेफरींच्या बाजूला हा निर्णय तपासला जातोय आणि तिसऱ्या पंचाकडून हा निर्णय फेटाळला जातोय. बॅट्समन इज नॉट आउट. आता मात्र शिरगाव संघात थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. लेग स्टंपच्या लाईन मध्ये तो चेंडू पिच झाला होता. लेग स्टंपच्या आउट ऑफ लेग स्टंप होता, त्याच्यामुळे तो आपल्याला फलंदाज नाबाद ठरवावा लागला. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर शिवताई शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये ती 42 धावा. अजूनही या डावातले 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक ज्या आक्रमकतेने सुरुवात झाली, दुसऱ्या षटकात श्यामचे इकॉनॉमिकल बॉलिंग म्हणण्यापेक्षा अतिशय भेदक असा मारा आपल्याला पाहायला मिळाला. तिसरं षटक देखील तितकंच सुरेख पाहायला मिळालं. चौथं षटक, 5वं षटक, यावेळेस मात्र तब्बल 13 धावा मोजल्यात त्या श्याम या गोलंदाजानं. ज्या श्यामनं शिरगाव संघाला थांबवलं होतं, ज्या श्यामनं राजेशला थांबवलं होतं, ज्या श्यामनं शिरगाव संघाची चाललेली सुरुवात जी आक्रमकतेनं बाजूनं झुकत होती तिला कुठेतरी संत गतीनं करण्यासाठी भाग पाडलं होतं, तो श्याम मात्र आपल्या मोक्याच्या क्षणाला जिथे गरज होती, शिरगावचा हिणवलेला आत्मविश्वास, त्याला आणखी मारा करण्याची गरज होती, मानसिक खच्चीकरण करण्याची ही संधी होती, ती संधी मात्र दवडली आणि कुठेतरी दडपणाखाली खेळत असलेल्या शिरगाव संघाला इथून मात्र आता उडी घेण्यासाठी, इथून मात्र भरारी घेण्यासाठी एक नव बळ संचारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकातलं, या डावातलं 6वं षटक घेऊन येतोय DS स्पोर्ट्स शेडवे या संघाकडून गोलंदाज गुरुनाथ.
हॅलो. शिरमेर संघाकडून गोलंदाज येतोय गुरुनाथ. श्याम मात्र मागणं ठरलाय. त्याच्यानंतर कमबॅक करण्यासाठी कर्णधाराने मात्र गुरुनाथ त्याच्यावर पूर्णपणे अफाव दिलेला आहे. बघूया षटकातील पुढचा चेंडू गुरुनाथ याचा. हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय. तिथे मात्र दूरवरून शतक चेंडू मात्र लोमन्स लँड मध्ये पडला जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण होते. गुड रनिंग बिन विकेट जी मात्र पाहायला भेटते दोन फलंदाजांमध्ये. नक्कीच या दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या होते 44. नक्कीच फजल, आपल्याकडे उंची आहे, आपल्याला वेगाचा वापर करायचा आहे. तेच तरणार गोलंदाज आणि या वेळेस मात्र चेंडूने अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली. फटका मिस झाला. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा शिरगाव संघाला बसतोय झटका. यानंतर पुन्हा गोलंदाज गुरुनाथ सज्ज होतोय. कव्हरच्या दिशेने हा अलॉंग द कार्पेट केलेला फटका आपण पाहतोय. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या 1 न वाढती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावा. 6वं षटक चालू आहे. 3 चेंडू पूर्ण झालेत. या षटकातला 4था चेंडू गुरुनाथ याचा. यावेळेस स्वतः रूम बनवली, स्वतः रूम क्रिएट केली आहे. संघासाठी मोठा फटका खेळण्याचे चान्सेस क्रिएट केले जातात, संधी उपलब्ध केली जाते. मात्र फलंदाजाचे मनसुबे ओळखले जात आहेत, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केले जात आहे, त्याला चेंडू पासून लांब ठेवलं जात आहे, मोठ्या फटक्यांच्या संधीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये गोलंदाज गुरुनाथ आतापर्यंत यशस्वी ठरतोय. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एज लागतीये. चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेने जातोय. मात्र थोडासा चुकीचा थ्रो मिसफिल्ड होते आणि जिथं चेंडू निर्धाव झाला असता तिथं मात्र 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 46 धावा, 46. या षटकातला पुढचा चेंडू. खरं तर आपण असे अनेक सामने पाहिलेत, जिथं सुरुवात चांगली होतीये आणि मात्र शेवट वाईट होतोय. यावेळेस मात्र फलंदाजाचा सुरुवात ही वाईट आणि शेवट ही वाईट होताना हा पुढचा झटका बसतोय शिरगाव संघाला. धन्यवाद डीजे. 6वं षटक ज्याला आपण म्हणतोय, या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी शिरगावला संधी उपलब्ध करून देऊ शकले असते. मात्र अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून. 6 षटकाच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 46 धावा. गुरुनाथ यानं आपल्या या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलंय. ऐन मोक्याच्या क्षणाला हे जे शेवटचे 12 चेंडू असतात, या 12 चेंडू मध्ये निघणाऱ्या धावा तुमच्या सामन्याच्या निकालावर मदत करत असतात, सामन्याच्या निकालावर परिणाम करत असतात. मात्र ऐन मोक्याच्या क्षणाला हे पडलेलं षटक गुरुनाथच्या माध्यमातून तिखट मारा जो पहिल्या चेंडू पासून पाहायला मिळाला. फक्त पहिलं षटक जे आपल्याला महागडं गेलं, त्याच्यानंतरचं श्यामचं कमबॅक असेल, त्यानंतर आलेला गोलंदाज
तुषारनं केलेली गोलंदाजी असेल, मग कुमारचा भेदक मारा असेल, पुन्हा श्यामने जरी 13 धावा त्या दुसऱ्या षटकात दिल्या असतील तरी मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना संधी उपलब्ध कमी करून दिल्या आणि त्यामुळे फलंदाज प्रत्येक धावेसाठी तरसत राहिला. आणि त्यानंतर तर आलेला गुरुनाथने सोने पे सुहागा म्हणत ही कामगिरी केलेली आहे. जो एक आदर्श तयार झाला होता, गोलंदाजीचा एक वेगळा फॉर्मॅट तयार केला गेला होता कर्णधाराच्या मधून. आणि कर्णधारानं मग अशी नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सांगितलंच होतं की आमच्याकडे गोलंदाजी ही जमेची बाजू आहे. जर आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तर प्रथम गोलंदाजीच घेतली असती. आणि ती गोलंदाजी का घेतली असती? बॉल बॉल आमचे सहकारी इम्रान शेख यांचे पिताश्री सन्माननीय हाजी कासमबाई शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. खरं तर प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ चांगला करणारे अनेक जण या जगात आहेत, पण मी शेवट सुंदर करतो हे उसेन बोल्टचं वाक्य आहे की शेवट सुंदर म्हणजे मी माझ्या बाजूने निकाल घेत असतो, मी त्या जेते पदावर माझं नाव कोरत असतो. या वेळेला सुरुवातही चांगली झाली आहे शेणवे संघाची. पाहूया शेवट कसा होतो. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिडनच्या दिशेने चेंडू जातोय, फिल्डर तिथे फील्ड करतोय चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र कॉल रिजेक्ट केला जातोय. अवघ्या एका धावेवर शिवतेज शिरगाव या संघाला समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या 1 न वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 47 धावा, 47. यावेळेस गोलंदाज अंकित कमान सांभाळतोय. पहिला चेंडू तर सुरेख निघालाय, या षटकातला दुसरा चेंडू. या वेळेस फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला पण वेगानं बीट झालेत फलंदाज. चेंडू जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या सरळ हातात. वालशेत संघ तुम्हाला शेवटचा कॉल आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचंय नाहीतर पॅनल्टीसाठी तयार राहायचंय. यावेळेस फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमा पार, येतोय ब्रँडेड षटकार. माफ करा डीजे, धन्यवाद. हा वन बाउन्स चौकार आमचे तिथे तत्पर स्वयंसेवक आम्हाला विशाल भोईर आम्हाला खुणावतायत की हा चौकार येतोय. या 4 धावांनिशी शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 51 धावा. 47 या धावसंख्येवरून हा चौकार येतोय. 4 धावा ऍड केल्या जातात, संघाची धावसंख्या वाढते 4 न. आणि आता मात्र गोलंदाज अंकित याच्याकडे आव्हान असेल फलंदाजांना रोखायचं. शेवटचे 3 चेंडू. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगांच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. कॅच घेऊन क्षेत्ररक्षक सीमेला टच करतोय बाउंड्री लाईनला आणि हा मिळतोय षटकार. धन्यवाद डीजे. यानंतर आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळतोय. आपण जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस का बॉक्स आपल्या सोबत जोडले जातील द व्हॉइस ऑफ वाकलन, आमचे पाहुणे सन्माननीय हाजी कासमबाई शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. श्रद्धा वॉरियर्स धसई आणि वालशेत संघ होम टीम या सामन्याचं आयोजन करणारी टीम. हा टॉस होतोय. श्रद्धा स्पोर्ट्स धसई आयोजित धसई प्रीमियर लीग धसई सन 2021 चा दुसरा दिवस. अतिशय रंगतदार होणारा सामना. आमचे पाहुणे ठीक आहे. तत्पूर्वी आपण मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण बसावं. आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तोपर्यंत आपण या सामन्याचा आनंद घेऊया. यावेळेस लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका, चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची अचूक थ्रो पंचांकडे केली जाते. अपील
पंच मात्र फेटाळतायत अपील. धावा मिळतायत 2 धावा. संघाची धावसंख्या 2 वाढली जाते. पासष्ट धावा. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होते 65 धावा. परंतु शेडवे संघाला मिळालेली पॅनल्टी त्या 5 धावा यावेळी शिरगाव संघाच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. शिरगाव संघाची धावसंख्या होते 70 धावा आणि शिरगाव संघानं डीएस स्पोर्ट्स शेडवे या संघासमोर आव्हान उभं केलंय 42 चेंडू आणि 71 धावांचं. 42 चेंडू आणि 71 धावा आपण वळतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. माझ्यासमोर आहेत श्रद्धा वॉरियर्सचे कॅप्टन मुस्तफा शेख, त्याचबरोबर वालशेतचे कर्णधार गणेश ठाकरे आणि आज ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय ते आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय हाजी कासिमबाई शेख. असेल बिमरचा, एक असेल रनआउटचा आणि एक असेल एलबीडब्ल्यूचा. जर टेक्निकल काही प्रॉब्लेम असला त्याच्यामुळे जर तो रिव्ह्यू आपल्याला बघता आला नाही तर मग पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. या सर्व नियमांची आपण नोंद घ्यायची आहे. आपण वळतोय टॉसकडे. सन्माननीय हाजी कासमबाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. सामना रंगणार आहे वालशेत विरुद्ध धसई. श्रद्धा वॉरियर्स. धन्यवाद. पाहुण्यांचं मनपूर्वक आभार. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे श्रद्धा वॉरियर्स धसई या संघानं. मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि श्रद्धा वॉरियर्सच्या कर्णधाराला प्रश्न विचारू इच्छितो की आपला निर्णय काय असणार आहे. आम्ही फर्स्ट फिल्डिंग करू. श्रद्धा वॉरियर्स संघानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि वालशेत संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मी कर्णधाराला विचारू इच्छितो की आपण आज द्वितीय दिवस आहे, दुसरा दिवस आहे. या मॅच मध्ये आपण अनेक सामने पाहिलेत. होम ग्राउंड आहे, या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. क्षेत्ररक्षण निवडण्यामागचं नेमकं कारण काय आणि आपली प्लॅनिंग काय असेल वालशेत संघासमोर. आमची टीम चेसिंगसाठी खूपच चांगली आहे. चेसिंग करायला आम्हाला आमच्या पूर्ण टीमला आवडते. तसेच माझी टीम सुद्धा एकदम फुल फॉर्म मध्ये चांगली खेळतीये आणि हा आमचा होम ग्राउंड जरी असला तरी आम्ही याच्यावर प्रॅक्टिस नाही करत आणि नक्कीच आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. हा आगाज आहे, हा यलगार आहे. ग्राउंड जरी आमचं असलं तरी आम्ही त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं कोणत्याही प्रकारचा हलकं न घेता या मॅच मध्ये उतरू. मी वालशेतच्या कर्णधाराकडे वळतोय की आपल्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. आयोजनाची टीम आहे, होम टीम आहे, काय दडपण असेल आणि आता आपली काय तयारी असेल. आम्ही पहिल्यांदा प्रेशर घेणार नाही आणि चांगली अशी फलंदाजी करू. 80 आणि 90 पर्यंत आम्ही टार्गेट ठेवू आणि एवढंच आमचं. धन्यवाद. दोनही कर्णधारांना, दोनही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पुढच्या सामन्यासाठी आपण वळतोय. चालू असलेला सामना शिवतेज शिरगाव आणि डीएस स्पोर्ट्स शेनवे. आपल्यासोबत जातील व्हॉइस ऑफ आणि आमचे गुरुतुल्य मित्र ओमकार शेटे सर. थँक्यू अमरदादा राऊत. ज्यांना पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलत तर या मॅच मध्ये कपाई केसरी गंध अमाशी छत्रपतींचा छंद मुखामध्ये एकच नामघोष जगदंबा जगदंबा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींचरणी त्रिवार मानाचा मुजरा. धसई प्रीमियर लीग 2021 दिवस दुसरा आणि दुसरा सामना आपल्या समोर आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. वैभव आणि संदीप सलामीची जोडी. टार्गेट सेट झाला या मॅच मध्ये.
65 66 रन करायच्यात. एक ओव्हर नंतर पेनल्टी आपण धावफलकावरती ऍड करू. पहिलाच बॉल. समोर एक अनुभवी खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटच्या खेळाडूने खेळलाय या गावासाठी आणि शिरगाव संघ इथे सज्ज झालाय. 66 धावेचं लक्ष्य मनी बागून 7 ओव्हरची मॅच. पहिल्या बॉलवरती सिंगल. पहिल्या बॉल पासून 42व्या बॉल पर्यंत क्रिकेटचा संघर्ष कुठेतरी प्रेक्षकांना हवा असेल. मात्र जे प्रेक्षक आहेत शिरगावचे त्यांना कुठेतरी वाटत असेल की या रन्स लवकर बरसल्या जाव्या, बोनस पॉइंट मॅच जिंकली जावी. तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी प्रयत्न असेल की हा सामना डिफेंड केला जावा, तो म्हणजे शेनवा क्रिकेट संघाकडून. अतिशय सुंदर फिल्डिंग आणि एक रन अजून ऍड होईल आणि धावफलकावरती 2. शिरगाव संघ बॅटिंग करतो. शेनवा संघ थोडासा उशीर आला. टॉस साठी 5 रनची पेनल्टी त्या टीमला. बॉल तयार. इनफिल्ड मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने असं वाढ होत सहज जाईल. ते काय फोल्डिंग तिथे राहिली. क्षेत्ररक्षक होते नितीन. 3 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या टीम साठी फोल्डिंग करत असताना नितीनच्या माध्यमातून. सातत्यानं धावफलक मध्ये हलतं ठेवलंय आणि यावी फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले होते आणि समीकरण आता बदलताना दिसेल. कुठेतरी सिंगल सिंगल होत्या. फायनली हा मोठा फटका चौकार. बॉल तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला येऊन हलक्या हाताने नजाकत भरलेला फटका. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि टीमची टोटल 1 ने पुढे जातीये 8 या आकड्यावरती. अतिशय चांगली कामगिरी त्यामध्ये राहिली या मॅच मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला 8 आणि P1 मधला अंतिम बॉल इथे सज्ज होईल. बॉल तयार होतो. बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला धमाका. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल कॅच ऑफ द टूर्नामेंट, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. आणि क्षेत्ररक्षक होते राजेश. डोळ्यांवरती कुठेतरी विश्वास बसणं कठीण झालं. एवढा सुंदर झेल दसई प्रीमियर लीग मध्ये टिपलाय शेनवा टीमच्या खेळाडूंना. आणि एक गोष्ट मी म्हणेल की जी 5 रनची पेनल्टी होती ना, ती हा षटकार वाचून कुठेतरी कव्हर केली आहे. शिरगाव संघाची फिल्डिंग आहे, माफी असू द्या. हॅलो. पहिल्या इनिंग मध्ये जी टीम बॅटिंग करणार होती त्या टीमच्या धावफलकावरती आम्हाला पेनल्टीचे रन ऍड करायचे होते. कुठेतरी स्कोरर कडनं ती गोष्ट राहून गेली. रन झाल्या होत्या 65, त्यामध्ये ऍड होतील 5 म्हणजे 70 आणि 71चं टार्गेट समोर असेल. कारण आता मैदानावरती फलंदाजी करतोय संघ शेनवा. त्यामुळे पाहिजे ज्या पेनल्टीच्या धावा आहेत त्या त्यांना किती महागड्या पडतील. कारण कॅच देखील अतिशय चांगली घेतली नुकतीच शिरगाव टीम फिल्डिंग करत असताना फिल्डर राजेशनं.
न्यू बॅट्समन इंटर झाला नंबर 3 वर प्रशांत पडवल. टप्पा पडल्यानंतर बॉल बॉडी लाईन सरळ जाऊन आदळतोय पॅड वरती. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 2 धावेच्या मदतीनं पुढे सरकत असताना धावफलक 14 या आकड्यावरती. समोर लक्ष 71 रन्स अगदी भलं मोठं उभारलं गेलंय. पाहिजे कशा प्रकारे इथे वाटचाल या मॅच मध्ये करेल तो म्हणजे शेनवा संघ, जो या मैदानावरती एक चांगले लक्ष मनी घेऊन उतरला. प्रत्येक क्षणाक्षणाला क्रिकेटचा दर्जेदार संघर्ष आपल्याला या मॅच मध्ये देखील अनुभवायला मिळेल. बॉल तयार, फटका फसला आणि सेकंड अटेम्प्टला इथे घेतली कॅच आणि लागेल धक्का. पहिल्या प्रयत्नात कुठेतरी झेल हातातून निसटला, पण असं म्हटलं जातं ना, मनापासून प्रयत्न केले की यश मिळतच. आणि सेकंड अटेम्प्टला कॅच घेतली गेली आणि फलंदाज बाद. धक्का तर लागला, तो देखील अगदी मोठा. आणि आता पाहायचं या धक्क्यातून कशा प्रकारे सावरेली टीम या मॅच मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता 4 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर. राऊंड विकेट, फुल लेन पुन्हा एकदा खोदून काढला हा बॉल अलॉंग द कार्पेट. जमिनीवरून घरंगत लॉंग ऑफला क्षेत्रक्षण यावी सुंदर झालाय. मात्र 2 धावा रोखता आल्या नाहीयेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. टीमची टोटल 20 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. आफ्टर 2 ओव्हर 10च्या सरासरीनं 20 धावा. आणि आता आपण वळतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एक सन्मान केला जातोय. भाई शेख यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे प्रणेते आदरणीय सुधीरदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान या मंचावरती करतोय. सुधीर भोईर यांनी स्वप्न पाहिलं की एक मोठी स्पर्धा कव्हर केली जावी आणि सुधीर भोईर यांच्या स्वप्नांना साकारलेली श्रद्धा वॉरियर्सची अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ग्रेट जॉब सुधीरदादा भोईर. अतिशय चांगली स्पर्धा आणि तेवढी चांगली संकल्पना. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 2 षटकामध्ये रन झालेत 20. वळूया आता मैदानावरती. लक्ष 71 धावेचं 5 रन पॅनल्टीच्या. किती या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतील ते अगदी महत्वाचं आहे. एका मी म्हणेल पॅनल्टीमुळे कदाचित पराभूत होईल ना, त्या गोष्टीची खंत नक्कीच आमच्या ऑर्गनायझरला वाटेल. मात्र त्याचबरोबरीनं किंमत समजेल त्या धावेची आणि त्याचबरोबरीनं वेळेची, ती म्हणजे उशिरा येणाऱ्या टीमला. काल देखील एका उशिराला त्यांना पेनल्टी इथे सहन करावी लागली, स्वीकारावी लागली. आणि वेळेची किंमत का असते ना मित्रांनो, एक उदाहरण सांगेल की वर्तमानपत्राला विचारा. सकाळी जो 4 रुपयाला विकला जातो ना, तोच रात्री रद्दीत 4 रुपये किलोने विकला जातो.
सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं, जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. आणि जे क्षण, जे संधी तुम्हाला मिळतील त्या संधीचं सोनं करून विजयाचा आनंद घ्यायला शिका. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामांकित समालोचक आणि सन्माननीय खासदार कपिलबी पाटील साहेबांचे जे पी आहेत आदरणीय संदीपजी मोरे सर, आणि अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांच्या वाणीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्यानं दुमदुमताना मी ऐकलेत. आणि समालोचन क्षेत्रातील एक भरपूर मोठं नाव, वन ऑफ द ग्रेट लेजंड कॉमेंटेटर संदीप मोरे सरांना वाढदिवसाच्या पूर्ण शहापूर तालुक्याच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबेच्या आशीर्वादानं आणि एकविरा मातेच्या आशीर्वादानं तुमचं आयुष्य अगदी फुलासारखं बहरत राहो. या जन्मदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. दसई प्रीमियर लीग आणि या शहापूर, मुरबाड आणि पूर्ण कल्याण, डोंबिवली, रायगड, ठाणे आणि भिवंडी या सगळ्याच क्रिकेट बाळकृष्ण भोईर बांगर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे सुधीरजी भोईर आणि श्रद्धा स्पोर्ट्स धसईच्या वतीनं. ओळूया मैदानावरती शेनवा विरुद्ध शिरगाव मधला बॅटल आपण एन्जॉय करतोय. तिसरं षटक प्रशांतचं. पहिल्याच बॉलवरती एक नाट यॉर्करने त्यानं सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलवरती धक्का त्याने या मॅच मध्ये दिला, तो म्हणजेच संघाला. चला स्पीडअप करा, थोडस फास्ट घ्या, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 7 षटकांचे सामने आहेत. आतापर्यंत 3 वर्षाच्या कालखंडामध्ये 5 षटकांचे सामने पाहिले, 6 षटकांच्या मॅचेस पाहिल्या. मात्र अशा 11 टीम्स मध्ये 7 ओव्हरच्या मॅचचा आनंद घेण्याची संधी कधी मिळाली नव्हती. आज मध्ये खऱ्या अर्थानं या दसई शहापूर विभागामध्ये 7 षटकांच्या सामन्याचा आनंद आपल्याला मिळतोय. टीमची टोटल 20 ला विकेट गेले 3. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर उजव्या त्यानं. इथे लाईन खराब, अगदी यष्टी रक्षकापासून देखील भरपूर लांब आणि वाईट +4. मागचा भन्नाट यॉर्कर आणि तदनंतर गमवलेली दिशा आणि आलेल्या 5 धावा. आणि अशी जर दिशा खराब झाली तर तुमची दशा देखील खराब होईल मित्रांनो. 5 रन ऍड झाले धावफलकावर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25. आधीच तुम्हाला 5 रनची पेनल्टी आणि त्यातल्या त्यात जर अशी बॉलिंग झाली तर मात्र कुठेतरी घातक ठरू शकतात या सगळ्या गोष्टी. आणि डावा स्टिकचा बॉल हा देखील बाहेर आहे. आणि आपण आता म्हणू शकतो की ज्या पेनल्टीच्या 5 रन होत्या ना त्या कुठेतरी मंजूर नव्हत्या कदाचित शिरगाव टीमला, आणि हा बोनस मिळाला 5 रनचा. आणि पुन्हा एकदा धावफलकावरती एक चांगली सुसज्ज स्थिती निर्माण करत असताना शेनवा क्रिकेट संघ, शेनवा विरुद्ध शिरगाव यांच्यामध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल तयार होईल उजवा त्यानं. यावेळी देखील टप्पा चांगला आहे, वाईट यॉर्कर आणि तिथनं चेंडूला स्विंग करत असताना आतमध्ये आणलाय. फलंदाज बीट होतात, बॉलचं तिथे डॉट. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला शिरगाव टीम. नक्की आमच्याकडे गोलंदाजी चांगली, आम्ही टार्गेट डिफेंड करू शकतो. मात्र सध्या इथे बॉलरला दिशा सापडत नाहीये. डॉट बॉल देखील येतात, विकेट देखील येतात, मात्र व्हाईट बॉलचं पर्सेंटेज अगदी जास्त आहे. आणि सातत्याने या मॅच मध्ये एक्स्ट्रा रनचे पर्सेंटेज भरपूर पाहायला मिळत आहे.
फटका इथे सरळ खेळलेत लॉंग ऑफच्या दिशेनं व्ही शेप मध्ये सातत्यानं बॅटिंग होताना तुम्हाला पाहायला मिळते शेनवा क्रिकेट टीमच्या बॅट्समनकडून. धावसंख्या 1 पुढे जाईल. बाळकृष्ण भोईर यांना मी विनंती करतो या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबरीनं सुनील भोईर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉल तयार. प्रशांत फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. बॉल जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फील्ड तैनात आहे. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होती आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती 29 29 धावा लागलेत. 71चं लक्ष. अजूनही भरपूर दूरवरचा प्रवास इथे बाकी. पण कशी रंगेली मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत. इथे टायमिंग प्रॉपर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. करतोय हवाई सफर. षटकाराचा इशारा अंपायर जेपीच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. इथे डावा स्टिकचा बॉल बाहेर. दबाव जाणवतोय तो म्हणजेच टीम वरती आणि फ्रीचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. नो बॉल आणि संधी आहे आता मोठे फटक्याची. ऑन साइडला अजून एक चांगला फटका. फ्रीट मध्ये फिल्डिंग देखील तितकी सुंदर आणि तोपर्यंत रन्स ऍड होतील. म्हणजे धाव फलकावरती 2 आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर आफ्टर 3 ओव्हर 38 38 धावा. लक्ष 71 रनचं आणि 3 ओव्हरमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळतोय तो म्हणजेच फलंदाजी करणारा शेनवा क्रिकेट संघ. शिरगावनं टॉस जिंकून बॅटिंग केली. ऑस्ट्रेलियन टीम प्रमाणे एक टार्गेट तर चांगलं सेट झाला. मात्र तदनंतर जी बॉलिंग हवी होती ती आतापर्यंत दिसली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 8 रन इकॉनॉमिकल षटक. नंतर धावेंचा वेग वाढलाय. 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या आणि संघ जाऊन पोहोचला आफ्टर 3 ओव्हर 38 वरती. अजूनही रन्स करायचे तिथनं 43. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ. चं टार्गेट आहे. 38 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागले तर करायच्यात. इथनं 33 धावा आणि बॉल त्याच्यासाठी शिल्लक म्हणजे 24 बॉल 33. समीकरण थोडं आता सोपं वाटू लागलंय. बॉल तयार होईल. राऊंड विकेट. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून जातो. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आता याच बॉलिंगची गरज आहे आणि जर अशी बॉलिंग झाली तर नक्कीच या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट खेळू शकतोय संघ शिरगाव. जशा प्रकारे की कॅप्टननं विश्वास दाखवला बॉलिंग वरती तो विश्वास जपावा लागेल बॉलर्सला. इथे फटका हवेत. लॉंग ऑफला फिल्डर अतिशय सुंदर झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ आणि लागलाय धक्का शेनवा क्रिकेट टीमला. कुठेतरी आशा आता जाग्या झालेत कारण 24 बॉल 33 रनची गरज. पहिला बॉल डॉट नंतर विकेट. क्रिकेटचं आयुष्य ना खूप सुंदर आहे. फक्त क्रिकेट जगताना संघर्ष करताना तुम्हाला विजयाचा आनंद
मित्रांनो घेता आला पाहिजे आणि जी टीम विन होईल त्या टीमला इथे विजयाचा आनंद या मॅच मध्ये मिळू शकेल. पाहिजे तो संघ मात्र कोणता असेल, शेनवा की शिरगाव. फुल्लर लेन समोरून अगदी बॅटन पॅड मधनं बॉल निघून जातो डॉट आणि सातत्याने एक चांगली बॉलिंग या मॅच मध्ये होत असताना ती म्हणजेच बॉलर राजेश कडनं. बॉल तयार, राईट आर्म अराउंड विकेट. खुलवट टप्प्याचा बॉल मानस होतं एका धावेचं. हॅलो. शॉर्ट मिडॉनला अतिशय सुंदर फिल्डिंग आणि चेंडू डॉट जात असताना चांगली बॉलिंग करतो. मॅच मध्ये कमबॅक केलाय ते म्हणजेच राजेशनं अजून एक डॉट बॉल. लगातारचे जर आपण या षटकातील बॉल पाहिले 5, एक विकेट, एकही धाव नाहीये. म्हणजे बिना धाडस आपण कुठलेही काम करू शकत नाही आणि जिथे धाडस तिथे अपयश नावाचा शब्द देखील नाही. आणि चांगली बॉलिंग करत असताना मैदान षटक पाहायला मिळेल का? अंतिम बॉल या षटकातील आणि इथे फटका हवे त्या फिल्डर पासून थोडासा लांब. फिल्डिंगचं जजमेंट खराब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि हा येतो चौकार. मनात एकदा निश्चय केला की मी हे करणारच तेव्हा कोणतीच गोष्ट ज्या प्रकारे अशक्य वाटत नाही त्या प्रकारे 5 बॉल डॉट झाल्यानंतर शेवटच्या बॉलवरती चौकार खेळला गेला आणि टीमची टोटल 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 42 लक्ष आहे या मॅच मध्ये. 71 रनचं 18 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 29 धावेची अजूनही गरज आहे. थँक्यू डीजे. 1 मिनिट. 4 ओव्हरचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, जाऊ शकता तुम्ही. एक खेळाडू तुमचा आतमध्ये जाऊ शकतो. दोन्ही टीम 4 ओव्हरचा ड्रिंक ब्रेक आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये तुम्ही मैदानावरती जाऊ शकता. 4 ओव्हरच्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये जाण्याची परवानगी आहे प्रत्येक टीमला. तुमचे कोच किंवा तुमचा एक खेळाडू किंवा कॅप्टन मैदानावरती जाऊ शकतो. ड्रिंक ब्रेक सुरू आहे, स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू आहे. गेम प्लॅन रणनीती आखली जाईल. आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे आणि कंटिन्यू करू आमचं डीजेचं ते सॉन्ग. ऋषि मुनियों और संतों का, हिंद के वीर बलियों का और महंतों का, मुझे चढ़ गए भगवा रंग मुझे चढ़ गए भगवा रंग। एक चांगलं षटक आणि मॅच आता वेगळ्या वळणावरती येताना आपल्याला दिसली आहे. अतिशय सुंदर कमबॅक केलाय. 18 बॉल 29 आणि हा बॉल फुल टॉस आणि ऑन साइडला मोठा फटका. बॉल एका टप्प्यावरती अडवला जाईल तोपर्यंत रन्स इथे मिळतील त्या म्हणजेच 2 आणि हा रिप्लाय अंपायर कॉल ओव्हर द रेस्ट. cricket.in माध्यमातून हा रिप्लाय तुमच्या समोर स्क्रीन वरती. ओव्हर द रेस्ट बीमर आहे का त्यासाठी इथे मागणी झाली आहे. फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतायत. आता अल्ट्रा स्लो मोशन निरंजन सावंत सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी आमच्या टेक्नॉलॉजी टीम सोबत संपर्क साधत असताना
ओव्हर द रेस्ट आहे का, फलंदाज स्टेप आउट झालाय का, या सगळ्या गोष्टी तिथे पाहिल्या जातात. कमरेच्या वरती जर हा चेंडू असेल तर तो नो बॉल घोषित केला जाईल. आणि यस, अंपायर कॉल, इट्स बीमर, म्हणजे हा नो बॉल प्लस रन्स देखील मिळाले 2. आणि त्याच बरोबरीनं इथे फ्री हिटचा इशारा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 3 धावा इथे मिळालेत. आणि त्याच बरोबरीने फ्री हिटची संधी. अतिशय चांगला निर्णय अंपायर्सकडनं. स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या मनामध्ये ही गोष्ट होती की बॉल डीप होतोय का. ओव्हर द रेस्ट तर नक्कीच होता. फलंदाजाची मुवमेंट थोडीशी अशी होती की कुठेतरी फ्रंट फूटला येतं तसं वाटत होतं. मग फलंदाजाने एक पाय पुढे आणला, नंतर जागेवरती थांबले, त्यामध्ये ओव्हर द रेस्ट बीमर झाला. आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती फ्रीटच्या बॉलवरती कमबॅक. एक सिंगल तर नक्कीच मिळेल, मात्र आता झाली आहे थोडीशी चूक. मिसफील्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि हा येतो चौकार. थँक्यू डीजे. आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा. $49, 49 धावा धावफलकावर. आणि अंपासकडे अपील. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू जातोय डॉट. इस बॅटला ब्रश झाल्यानंतर खाली पडला. बाउन्स एका टप्प्यावरती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ग्रेट जॉब नौशाद शेख सर, अतिशय महान खेळाडू आणि तेवढे सुंदर असे अंपायर. आणि जेपी त्यांच्या समवेत ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध. तिथे चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट झालेत. आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचेल 51 या आकड्यावरती. अजून इथनं 20 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 2 षटकं येणं इथे बाकी आहे. 7 ओव्हरची मॅच. प्रत्येक टीमला वेगवेगळा गेम प्लॅन रणनीती आखावी लागते. त्या माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ आणि काळ लागतो. तसंच एक क्रिकेट आहे. जर जिथे तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष करावा लागतो. बीमर आणि त्याचबरोबरीनं फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. 1+1 आणि त्याचबरोबरीनं रनआउटच्या स्वरूपात धक्का इथे लागलाय शेनवा क्रिकेट संघाला. टीम जाईल 53 वरती.
12 चेंडू आणि रन्स करायच्यात. आता जिंकण्यासाठी 18 आणि पाहायचं या मॅच मध्ये आता धक्के देखील लागलेत, रन्स देखील आलेत आणि मॅच आली आहे अंतिम टप्प्यावरती. काय घडेल आता उत्कंठा अगदी शिगेला जात असताना. मित्रांनो, लवकरच भिवंडी मध्ये एक भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा भिवंडी विभागातली मेहर कप सुरू होत आहे. तर एक गाव 11 खेळाडू ज्या कोणत्या टीम्सला जर खेळायचं असेल, 2 डेज फक्त बाकी आहेत. शहापूरमधल्या 1-2 टीम आल्या तर शहापूर तालुक्याचं नाव देखील कुठेतरी त्या टुर्नामेंटमध्ये गाजताना दिसेल. जर कुणाला खेळायचं असेल तर तुम्ही आज आमच्यासोबत संपर्क साधा, तुम्ही फॉर्म कॅरी करू शकता. कारण मेहर कप म्हटलं ना तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं चॅलेंज ग्राउंडवरती उतरणं आणि तिथे संधी नक्की सावंत सर अशी चुकूनच एखाद्या टीमला मिळते जी टीम लकी असते. मग आता फर्स्ट टाइम मेहर कपच्या हिस्ट्रीमध्ये ग्रामीण टीम्स खेळतात. तर जर कुणाला संपर्क साधायचा असेल, त्या टीम टुर्नामेंटमध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत आजच्या दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. कारण फक्त 2 दिवस बाकी आहेत, नंतर ड्रॉ होईल मेहर कपचा आणि नंतर तुम्हाला संधी मिळणं भरपूर कठीण आहे. कारण विलासर पाटील साहेबांची ती स्पर्धा असते. मान ऑफ द मॅचसाठी जवळजवळ एक ट्रॉफी 2800 रुपयाची दिली जाते आणि 1000 रुपये कॅश आणि प्रत्येक टीमला आकर्षक ड्रेस कोड्स देखील दिले जातात. आणि चॅलेंज स्पोर्ट म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेटचं एक स्वप्न आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताला एक मिळालेली मी म्हणेल स्वप्नातली क्रिकेट स्पर्धा म्हणजे मेहर कप. डॉट बॉल बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. अतिशय चांगल्या निर्णयावरती बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. तिथे 10 ते 12 रन्सला तर माहिती आहे मॅच ओपन होईल. मग तिथे एक मोठा गेम प्लॅन देखील आहे, तो म्हणजे टीम शिरगाव क्रिकेट संघाचा. कारण अमोलचं षटक त्यांनी बाकी ठेवलं, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये त्याला इन्व्हाइट केलं आणि आता काय बॉलिंग करतोय ते अमोल पॉवर प्ले मध्ये. अजून एक सुंदर बॉल, लगातारचे 3 चेंडू डॉट, ते देखील पॉवर प्ले मध्ये अशी बॉलिंग झाली तर आता मॅच जिंकणं शेनवा क्रिकेट संघाला तितकंच अवघड असेल. कधीपासून मला हा प्रश्न पडला की टॉस जिंकून बॅटिंग का घेतली शिरगावनं. आता सांगत असताना शिरगाव संघ त्या गोष्टीचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर. चौकार आला 3 डॉट बॉल नंतर आणि समीकरण आता 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 57 ऑन बोर्ड. 57 धावा धावफलकावरती. बॉलर तयार, लेफ्ट आर्म बॉलर आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका षटकार. आता स्वप्नांची वाट जो संघ पाहत होता मोठ्या फटक्याने, आता ते फटके आलेत. अमोलचे 3 बॉल डॉट आणि नंतर अमोललाच दाखवलं आता आसमान. चौकार आणि षटकार आणि आता समीकरण झालं सोपं. 7 बॉल 8 रनची गरज. या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी. अजून एक लोव फुल टॉस बॉल, मिडॉनला फिल्डर, रनआउटचा धोका. असा थ्रो जर तुम्ही केलात तर कसा बॅट्समन आउट होईल. इथे संधी मोठी होती रनआउटची, ती गमावली. एक सिंगल मिळाली आहे. समीकरण सोपं झालंय. येणारे 6 बॉल 7 रनची गरज. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, ती म्हणजे फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये.
6 बॉल 7 रनची गरज. सहा बॉल 7 रनची गरज आणि निर्णायक षटक इथे सोपवलंय. बॉलर महेश मडके या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली आहे जिम्मेदारी, ती म्हणजे शिरगाव क्रिकेट टीमनं. सांगून नाही गाजवायचं, आधी करून दाखवायचं, मग बाजारामध्ये नाव स्वतःच्या नावाचं घुमवायचं. आता तशी बॉलिंग इथे करणं हे गरजेचं असेल या मॅच मध्ये. ते म्हणजेच बॉलर महेश मडकेला, कारण आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. राऊंड द विकेट, पहिलाच बॉल ऑन साइडला, आउट ऑफ द पार्क, लॉंग लॉंग बिग वे, इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. थँक्यू डीजे. 5 बॉल आणि 1 रनची गरज. काय बॅटिंग करतोय या मॅच मध्ये फलंदाज अंकित. 4 बॉल 17 रन, 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि कठीण परिस्थितीमध्ये मैदानावरती येऊन सामन्याला कलाटणी देत असताना अंकितनं बॅटिंग केली आहे. 5 बॉल 1 रनची गरज आणि पहिला विजयाचा आकडा आपल्या कुठेतरी ओपन करताना आता दिसेल, तो म्हणजे संघ DS स्पोर्ट्स शेनवे. कारण 1 रनची गरज, मग त्या 5 बॉल जर डॉट टाकले तर मॅच देखील इथे जिंकली जाऊ शकते. 1 रनची गरज, पहिल्याच बॉलवरती षटकार आणि सिंगल आणि अंपायरचा इशारा देखील नो बॉल. कन्फिल्डिंग मध्ये चुका झाल्या, तेच अंपायरने ते पाहिलं आणि या 4 रन ऍड होतील फलंदाज अंकितच्या खात्यामध्ये आणि अंकित ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 5 बॉल त्यानं खेळले, 21 रन त्याच्या बॅटमधून आल्या आणि कठीण परिस्थितीमध्ये ज्यांना मॅच जिंकून दिली ती म्हणजे शेनवा DS स्पोर्ट्स क्रिकेट संघाला, तो अंकित ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मॅच बॉल रिटर्न करायचा आहे.